जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्याची बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांची मागणी। आज दिनांक 1 मार्च 2024 वार शुक्रवार रोजी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मोहन अंभोरे यांचा काल दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी दारू पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी शाळेला भेट देत संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई करत त्या संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे। तर आता आम्ही 10 मिनिटांपूर्वी विद्यार्थ्यांना विचारतो, विद्यार्थ्यांचं असं म्हणणं की ते मुख्याध्यापक असतील, सहशिक्षक असतील, ही दारू पितात आणि की पालकांचा आरोप आहे की जे केंद्र प्रमुख आहेत ते दारू पितात। आता त्यात तथ्य असेल नसेल तो पुढचा भाग आहे, परंतु डोकं बंद पडण्यासारखं काम झालेलं आहे। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जर असे शिक्षक असे केंद्र प्रमुख जर शाळेच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी जर स्वरूपात दारू पित असतील, विद्यार्थ्यांनी सांगितले की टेबलाखाली आम्हाला 2-3 वेळेस मुख्याध्यापक असतील, सहशिक्षक असतील यांच्या इथं दारू सापडली, तर खरं म्हणजे शिक्षणासारख्या क्षेत्रात असं दुर्दैवी गोष्ट आहे। त्यामुळं आता मी पालकांची भेट घेतली, शिक्षक प्रेमी म्हणून मी या ठिकाणी आलो होतो। मुख्याध्यापकांसोबत चर्चा केली, केंद्र प्रमुख या ठिकाणी आलेले, आमचं BO साहेब असतील, शिक्षणाधिकारी असतील, यांसोबत काल पालकांचं बोलणं झालं। तर केंद्र प्रमुखांनी आता सांगितलं की कालच्या याच्या सविस्तर मुख्याध्यापकांनी पण काल जे सहशिक्षक आलेले होते त्यांचा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई यांच्यावर व्हायलाच पाहिजे, कारण ही अत्यंत चुकीची बाब आहे। आज यांच्यावर कारवाई झाली तर कमीत कमी उद्या या जे शिक्षक असतील अजून जे दारू पितात किंवा त्या वेळेत कमीत कमी यांचं वैयक्तिक आयुष्य यांनी शाळेच्या याच्या अगोदर आणि शाळेचा सुटल्यानंतर यांनी काही केलं त्याला आमचा तिने मात्र विरोध नाही, परंतु शाळेच्या वेळेत जर कधी हे दारू पित असेल तर ती गोष्ट खरोखर चुकीची आहे। आणि आज पालकांसोबत आम्ही संवाद साधला, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, तर सर्व पालकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या शिक्षकावर बडतर्फाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही, कारण विद्यार्थ्यांना खरं म्हणजे अक्षरशः मानसिक त्रास दिला जातो, शारीरिक त्रास त्या विद्यार्थ्यांना होतोय। त्यामुळं गट शिक्षणाधिकारी असतील यांना माझी हात जोडून विनंती आहे की या शिक्षकावर कायदेशीर कारवाई करावी। शिवमानव असतील, कलेक्टर साहेब असतील यांनी तात्काळ याकडे लक्ष द्यावं, कारण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिक्षण विभाग अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या शिक्षण विभागाचं काम चालू आहे आणि या विभागात कोणाचाच वचक नाही। त्यामुळं जागरूक पालकांनी आता अवलंबून खऱ्या अर्थानं गरज आहे। धन्यवाद।